नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहणार आहोत। आता भारतामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत ते आपणास माहिती हवे एक भारतीय नागरिक म्हणून, आणि त्यातल्या त्यात आपण टीईटीची परीक्षा देणार आहोत त्या दृष्टिकोनातून। तर भारतामध्ये जे जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत ते माहिती असणं आवश्यकच आहे, कारण पेपर 1 आणि पेपर 2 ला हे हमखास विचारलं जातं। पेपर 2 ला तर दरवेळेस याच्यावर एक प्रश्न असतो म्हणजे असतोच। आता याच्यामध्ये कसं असतं, आंतरराष्ट्रीय जी काही विमानतळे आहेत त्यांचा एक गट दिला जातो, याच्यातलं विसंगत विधान ओळखा किंवा चुकी बरोबर मध्ये दिलं जातं, आणि आंतरराष्ट्रीय विमानतळे दिले जातात आणि त्याच्यातलं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे का नाही असं सुद्धा दिलं जातं। आणि त्यातल्या त्यात नेक्स्ट लेवलचा प्रश्न कसा असतो, आता आंतरराष्ट्रीय विमानतळ दिले जातात आणि त्यांच्या पुढे एका शहरांची गट दिली जातात, ह्या शहरांमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे का नाही चुकी बरोबर किंवा जोड्या लावामध्ये असा प्रश्न विचारला जातो। त्यामुळे हे भारतातील जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत महत्त्वाची ती कोठे आहेत आणि कोणती आहेत ते पाहणं गरजेचं आहे, परीक्षेला विचारलं जातं। तर आता पाहू आपण भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ। पहिला आहे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ। आता वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर पोर्ट ब्लेअर मध्ये आहे। त्यानंतर आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ। आता राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर सरळ जायचं हैदराबादची बिर्याणी खायला। राजीव गांधी हैदराबाद विमानतळ कोठे आहे, हैदराबादला। लोकप्रिय गोपीनाथ बारदिलाई कोठे आहे, लोकप्रिय गोपीनाथ बारदिलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर गुवाहाटीला आहे। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, नवी दिल्लीला। राजीव गांधी कोठे होते, हैदराबादला, आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर नवी दिल्लीला आहे। आता दावोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर गोव्याला, दावोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा। सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर अहमदाबादला आहे। शेख अल आलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ, शेख अल आलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर श्रीनगरला आहे। बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे, बंगलोरला। बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे, बंगळूरला। मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे, मंगळूर, बंगळूर, बंगळूर, मंगळूर, मंगळूर। कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर कोचीनलाच आहे, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोचीनलाच आहे। कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ, कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर कोझिकोडला आहे। त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर ते आहे तिरुवनंतपुरम मध्ये। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर मुंबईला, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूर। श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर, श्री जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर जयपूरला आहे। अन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई, अन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई। कोईबतपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर कोईबतपूरला आहे, कोईबतपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर कोईबतपूरला आहे। चौधरी चरसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, लखनौला आहे, चौधरी चरसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौ। तिरुचिल्लापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर तिरुचिल्लापल्लीला आहे, तिरुचिल्ला आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुचिल्लापल्लीला। लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर ते वाराणसी मध्ये आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर कोलकात्याला आहे। आता आपण जे काही भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळे पाहिली ते आता आपण एकदम फास्ट ट्रॅक मध्ये पाहू, म्हणजे लवकर लक्षात राहील। वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद, आणि आता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्लीला। लोकप्रिय गोपीनाथ बारदिलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, गुवाहाटीला आहे। दावोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा। सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद। शेख अल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीनगर। बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ बंगळूरला। मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळूर। कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोचीनला। कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ कोझिकोड। त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुवनंतपुरम। देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदोर। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर। जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ जयपूरला। अन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई। कोईबतपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोईबतपूरला। चौधरी चरसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौ। तिरुचिल्लापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुचिल्लापल्लीला। लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी। नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता। तर अशा पद्धतीने भारतातील जी काही आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत ती आपण पाहिलेली आहेत। याच्यावर प्रश्न दरवेळेस पडतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आणि कोणते आहे ते माहिती असणं गरजेचं आहे। ते तुम्हाला आता माहिती झालेलं आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी जे काही तुम्हाला नोट्स पॉइंट ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला
आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सबस्क्राईब करा, त्यानंतर घंटी वाजवा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन.